महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आज दिवाळी संपली आहे, तरी भाऊबीजचा दिवस आहे, त्यामुळे भाऊबीजच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज आपण अनेक लोक चांगल्या आपल्या कृत्यामध्ये असाल, चांगल्या आपल्या सेलिब्रेशनमध्ये असाल, त्यामुळे आज व्हिडिओ न करता उद्या तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल. तर त्यावेळेस या व्हिडिओचं महत्त्व तुम्हाला कळेल. कारण अनेक वेळा पती लोक माझ्याकडे येत असतात आणि विचारत असतात की बाबा सर, दुर्दैवाने आम्हालाच काय झालं तर आमची प्रॉपर्टी त्याच पत्नीला जाणार की जिने आमच्यावर आरोप केलेले आहेत, माझ्यावर आरोप केलेले आहेत, माझ्या कुटुंबावर आरोप केलेत, माझ्या संपूर्ण कुत्र्या मांजरावर देखील आरोप केलेत. मग तिलाच सगळी प्रॉपर्टी जाणार असेल तर माझ्या केसेसचा उपयोग काय, माझ्या आतापर्यंत झालेल्या त्रासाचं काय? तर दुर्दैवाने ही गोष्ट झाल्यास अशी गोष्ट होऊ नये म्हणून त्यामध्ये काय पर्याय आहे का? तर हा व्हिडिओवर पण मला अनेक शिवाय येणार आहेत, नेहमी येतात. तशाच काल आपण एक चायनाचा व्हिडिओ टाकलेला की बाबा चायनामध्ये, चीनमध्ये घटस्फोटाचा इंडस्ट्री खराब झाली कारण की तिथे पोटगी बंद केली. झालं, पोटगी का बंद करता, हे का करता, ते का करता, हेच होत नाही का, तेच होत नाही का, तुला हेच नाही का, तुला आईच नाही का, बहीणच नाही का, असे कमेंट्स पण मला आले. परंतु माझं म्हणणं आहे की देणाऱ्याला काळजी वाटणं साहजिक आहे ना, कारण की पती देणार आहे, घेणाऱ्याला काय जाते? किती घ्या, किती घ्या, घेणाऱ्याने घेतच जावे, देणाऱ्यानं मात्र देतच जावे. असं जे आहे ते कितपर्यंत सत्य आहे किंवा कितपर्यंत प्रॅक्टिकल आहे? देणाऱ्याने देत जावं म्हणजे त्याने मरावं, किडने विकावं आणि द्यावं का? तोच पार्ट राहिलेला आहे. मला अनेक कमेंट पण आल्या, माझं पेमेंट 10,000 आहे, 5,000 7,000 पोटगी लागली, आता काय करू? म्हटलं तर काय, म्हणजे माणसं मरतायत जी न्यायालयात जाऊन, ती याच्यामुळेच मरतायत. मग याचा नक्की जिम्मेदार कोण ठरवायचं ते पण होत नाही. बरं, जिम्मेदारी ठरवून माझ्या त्या मित्रांचा जीव पण परत येत नाहीये. म्हणून आजचा खास व्हिडिओ आहे की दुर्दैवानं जर पतीला काही झाल्यास केस चालू असताना त्या प्रॉपर्टीचं काय होणार किंवा तसं होऊ नये याच्यासाठी काय पर्याय आहे, याच्यासाठीचा आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. दुर्दैवाने केस चालू असताना पतीला काही झाल्यास त्या प्रॉपर्टीचं रक्षण आधीच कसं करावं, हे या व्हिडिओचं टायटल आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या आधी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपला चॅनल मराठी कायदा हा तुमच्या हक्कांसाठी, पोलिसांच्या स्टेशनचा असेल, तुमचं असेल, अनेक सर्व हक्कांसाठीच्या कोर्टातल्या असो, कुठल्या असो, सर्व मानव हक्कांसाठी आपण कार्यरत असताना हे व्हिडिओ मोफत पाहायला मिळतात. त्यासाठी सबस्क्राईब करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र मित्रांनो विसरू नका. तर मित्रांनो, जो आपला प्रश्न आहे की पती पत्नीची केस चालू असते. पती पत्नीची केस चालू असताना पत्नीने अनेक शेकडो आरोप केलेले असतात. त्याच्या आईवर केलेले असतात, बापावर केलेले असतात, बहिणीवर केलेले असतात, भावावर केलेले असतात, वहिनीवर केलेले असतात, कुत्र्यावर केलेले असतात, मांजरावर केलेले असतात, सगळ्यांवर आरोप केलेले असतात. डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट टाकलेली असते, समुपदेशनमध्ये केलेले असतात. समुपदेशनची प्रक्रिया पूर्ण करून 498 केलेलं असतं. इकडून कोर्टात ये, तिकडून कोर्टात ये, यासाठी वकील द्या, त्यासाठी वकील द्या, वकिलांना पैसे घालवा, स्वतःचं आयुष्य खराब करा, इथपर्यंत सगळे ते आरोप खराब झालेले असतात पतीवर. आणि एवढे सगळे आरोप करून कोर्ट पोटगीची ऑर्डर कुणाला करतं? पत्नीला. म्हणजे याची सगळी आयुष्याची खराबी, याची सगळी आर्थिक खराबी, याची सगळी हे खराबी. म्हणून आपण म्हणतो की पोटगीचा कायदा रद्द केला पाहिजे. त्यासाठी महिलांनी लग्न करायच्या आधी स्वतःच्या पाया उभं राहा. एक मला कमेंट आली, एक महिला कमवूच शकत नाही, ती काय करेल? म्हटलं अपंग असेल तर पोटगी दिली पाहिजे, अपंग नसेल तर कमवू शकत नाही तर स्वतःच बघा, गिरेबान में जाके आरशामध्ये बघा किंवा सेल्फी काढून बघा काय चुकते. त्या पतीकडे कशाला येत आहे? कमवूच शकत नसेल तर काय करायचं? मूर्खपणा. तर मित्रांनो, अशी अनेक वेळा प्रोसेस होऊ शकते की ज्या पत्नीने आपल्या विरुद्ध अनेक आरोप केलेले आहेत, अनेक छळाचे आरोप केलेत, खोटे आरोप केलेत, हुंड्याचे आरोप केलेत, पैसे मागणीचे आरोप केलेत. आणि असे आरोप केलेले असताना, त्या केसेस चालू असताना जर पतीला काय झालं तर काय होईल? तर मित्रांनो, साधं उत्तर आहे, तर तुमच्या प्रॉपर्टीला ती वारसा म्हणून लागेल, कारण की ती अजून सुद्धा तुमची पत्नी आहे.
त्यामुळं आता तुमची प्रॉपर्टी मिळू नये म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, तर दोन गोष्टी करायच्या लक्षात ठेवा की पत्नीने तुमच्यावर जर कुठलीही केस टाकली असेल आणि त्यात खोटे आरोप असतील तर अशा पत्नीला परत आणायचा कदापि विचार करायचा नाही. तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर अनैतिक चुकीचे अनाचाराचे आरोप केले की तिला परत आणायचं नाही, परत आणायचा विचार करायचा नाही. घटस्फोट दाखल करायला 2 वर्ष थांबावं लागतं, खोटं आहे. ते डेझर्शन काहीच कारण नसेल राहत नाहीये तर 2 वर्ष. पण जर अशा पद्धतीने चुकीच्या केस केल्या असतील, खोट्या केस केल्या असतील, खोटे आरोप केले असतील, क्रूरता केली असेल तुमच्यावर, तर तुम्हाला 2 महिने सुद्धा थांबायची गरज नाही. लक्षात ठेवा, लग्न झाल्यावर 1 वर्षानंतर तुम्ही ही क्रुएल्टीची केस कधीही दाखल करू शकता. फसवणूक असेल तर लग्नाच्या 2 मिनिटांनी सुद्धा दाखल करू शकता. त्यामुळे आता परफेक्टली लक्षात घ्या की 2 वर्ष थांबण्याची मित्रांनो गरज नाही. क्रुएल्टीची केस तुम्ही लवकरात लवकर दाखल करून घ्या. काही केसेसमध्ये आम्ही थांबण्याचा निर्णय घेतो कारण की आम्हाला वाटत असतं की तेवढी क्रूरता साबित होईल की नाही. पण एकदा जर खोट्या केसेस केल्या तर या गोष्टीला थांबण्याची गरज नाही. म्हणून तुम्ही न थांबता डिवोर्सची केस दाखल करा, हे लक्षात ठेवा. म्हणजे डिवोर्सची केस दाखल केल्यानंतर बरेचसे त्यात कायदेशीर मुद्दे येतात, कारण की मग तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तिला हिस्सा द्यायचा की नाही याच्यावर खल होईल. आता दुसरा मुद्दा, तुमच्या हिस्स्याला असणारी प्रॉपर्टीचा आणखीन सेफ्टी कसं करावं, तर सेफ्टी करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे पतीचे मृत्यूपत्र करणे. तर या पतीचं जर मृत्यूपत्र तुम्ही लोकांनी केलं, तुम्ही पतीचं स्वतःचं मृत्यूपत्र केलं, तुम्ही म्हणाल 30शीत आम्हाला मृत्यूपत्र करायला सांगताय, 35शीत करायला सांगताय, 40शीत करायला सांगताय, असलं काय मानायचं नसतं. ते मृत्यूपत्र हे कायदेशीर आहे, ते कुणी म्हटलेलं नाही म्हातारं झाल्यावर करा. ते आपले जुने विचार आहेत. कधी कुठलं काय होईल माहिती नसतं, काय होईल म्हणून करायचं नसतं. जसं आपण पॉलिसी घेतो, आजारपणाची पॉलिसी घेतो, आजारी पडायसाठी घेतो, लाईफ इन्शुरन्स घेतो, मरायसाठी घेतो. तर जे जसं तसं करत नाही आपण, तसंच मृत्यूपत्राचं आहे. मरायसाठी करायचं नसतं. चुकून काय झालं तर आपल्या प्रियजनांना ते मिळावं म्हणून करायचं असतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पतीचं मृत्यूपत्र करणं अत्यंत आवश्यक आहे. मग पतीच्या मृत्यूपत्रात तुम्ही लिहू शकता की ही प्रॉपर्टी माझी आहे, माझ्यानंतर माझ्या आईला मिळू दे, माझ्या भावाला मिळू दे, माझ्या बहिणीला मिळू दे, माझ्या कुत्र्या मांजराला मिळू दे, ज्यांच्यावर आरोप केलेत. परंतु आता हे अजिबात तिला मिळले नाहीत पाहिजे ज्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत. ज्या पत्नीने माझ्यावर, माझ्या आई वडिलांवर, सगळ्यांवर आरोप केलेत त्याला मिळले नाहीत पाहिजे. ट्रस्टला देईन पण हिला नाही मिळलं पाहिजे. एक प्रॉपर तुमच्या वकिलांकडून चांगलं मृत्यूपत्र बनवा. मृत्यूपत्राची भाषा पण अतिशय महत्वाची असते. ती कोर्टात चॅलेंज होऊ नये अशा पद्धतीने करावी लागते, नाहीतर त्यानंतर ते मृत्यूपत्र चॅलेंज होतं. म्हणून ते चॅलेंज होऊ नये म्हणून ते मृत्यूपत्र रजिस्टर करा. त्याचा ड्राफ्ट अतिशय सुरेख बनवा. त्याच्या ड्राफ्टिंग करताना अतिशय काळजी घ्या की हे मी बनवतच यासाठी आहे की माझ्या केस अशा चालू आहेत, उद्या काय झालं तर या बाईला मिळू नये या अनुषंगानेच मी हे मृत्यूपत्र करीत आहे, हेही त्यात टाकलं पाहिजे. नाहीतर मग लगेच कॉपी पेस्ट, मी अनेक वेळा कॉपी पेस्ट मृत्यूपत्राला, कॉपी पेस्ट म्युच्युअल डायव्हर्सला, कॉपी पेस्ट डिव्होर्सला माझा ठाम विरोध आहे. माझं म्हणणं आहे, तुमचा क्लायंट जर तुम्हाला पैसे देतोय तर कुठलीही गोष्ट कॉपी पेस्ट करू नका. तो तुम्हाला जर झेरॉक्स काढून नोटा देतोय तर अशा क्लायंटचं कॉपी पेस्ट करायचं करा. पण कोण आपल्याला झेरॉक्स काढून नोटा देते? अजिबात नाही. तर जर कोणी आपल्याला कॉपी पेस्ट गोष्टी देत नाहीये, तर अशा पद्धतीने जर तुम्हाला कोणी चुकीचं किंवा वाईट पैसा देत नाहीये तर तुम्ही त्याची केस कॉपी पेस्ट बनवू नका. त्याची परिस्थिती मांडा, त्याच्या केसचा नंबर टाका, त्याच्या पत्नीचं नाव टाका की ह्या माणसाला सोडून या सगळ्यांना मिळावं म्हणून हे वकील मृत्यूपत्र. आणि एक्झिक्युशनला तुमच्या महत्वाचा जो एक्झिक्युशन करायचं असतं की माझ्या मृत्यूनंतर याचं कोण विल्हेवाट लावल, त्याच्यासाठी पण एक नाव लिहून ठेवा त्यात की माझ्या मृत्यूनंतर या मृत्यूपत्राचं एक्झिक्युशन, म्हणजे काय आपण त्याला म्हणतो की ते मृत्यूपत्रानंतर हे प्रॉपर्टी नाव करण्याचं उपद्याप बिबद्याप सगळं करणारा माणूस हा असेल, त्याला त्याची फी पण त्यामध्ये ठरवून टाका. या सगळ्या गोष्टी ठरवून ते मृत्यूपत्र एक्झॅक्टली करणं अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर तुमच्यावर, तुमच्या आई वडिलांवर, सगळ्यांवर आरोप करून तुम्हाला पिंजऱ्यात टाकणारी बाई नंतर तुमच्या प्रॉपर्टीची हिस्सेदार मालक झाली म्हणून समजा. तुमच्या नाकावर टिच्चून तुमच्या घरात आली समजा, तुमच्या नाकावर टिच्चून तुमची प्रॉपर्टी केली समजा. त्यामुळे अशा क्रूर महिलेला तुमची प्रॉपर्टी जाऊ नये म्हणून व्हिडिओ बघितला की लगेच मेसेज करा, मला नाही,
तुमच्या वकिलांना कुणालाही करा, कुठेही करा, काही करा. तर अशा रीतीने तुम्ही ते सुंदर मृत्यूपत्र करून घेऊ शकता. आम्ही आमच्या अनेक क्लायंट्सचं अशा पद्धतीने मृत्यूपत्र करून ठेवलेलं आहे. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अरे हे आपण तर आपल्या क्लायंटला करतोय, पण लोकांना कळणार कुठून, किंवा लोकांना कसं कळणार की बाबा हे करायला पाहिजे, किंवा लोकांच्या कसं मनात येणार की हे झालं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओचा दिवाळीच्या दिवशी उपद्याप तुमच्यासाठी साईडला येऊन केलेला आहे. तर मित्रांनो, मला आपली रजा द्या, मला पण दिवाळीचा फराळ खाऊ द्या. तुम्ही पण दिवाळी शुभ ह्याने एन्जॉय करा, सेलिब्रेट करा. हॅपी दिवाळी टू ऑल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.